मुंबईतील गिरगाव परिसरात रस्ता खचून बस अडकलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी। मुंबईच्या गिरगाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला बेस्टची बस 5 फूट खोल खाली खड्ड्यात अडकलेली आहे। का रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय, यामुळे गिरगावमधील रस्ता हा खचल्याची आता बातमी समोर येते। सध्या अडकलेली बस काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। ही दृश्य सुद्धा आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीने ही बस खोल खड्ड्यात अडकलेली आहे। ठिकठिकाणी मुंबईत अक्षरशः रस्ते खणून ठेवलेले आहेत आणि त्याचाच फटका हा मुंबईकरांना बसताना दिसतोय। खरं तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी ही परिस्थिती आहे। पहा किती भगदाड आहे। अक्षरशः या ठिकाणी रस्ता अक्षरशः खचून गेलेला आहे आणि त्यात ही बस अडकून बसलेली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, काय ही दृश्य म्हणावी? मुंबई उपनगर आणि अर्थातच आर्थिक राजधानी, पण या आर्थिक राजधानीत रस्त्यांची ही परिस्थिती आहे। नक्कीच लागवी काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला कोसळताना पाहायला मिळत आणि याचाच फटका सध्या बसताना पाहायला मिळत आहे। गिरगावमध्ये एक रस्ता खचून त्यामध्ये बेस्टची प्रवासी बस आपल्याला अडकलेली पाहायला मिळत आहे। एकंदर साधारण 4 ते 5 फूट इतका खोल खड्डा तिथे झाला आहे, त्यामध्ये ही बस अडकलेली आहे। सुदैवाची बाब म्हणजे त्यामध्ये कोणतीही जीवितहानी नाहीये, कोणीही जखमी नाहीये, त्यामुळे एक मोठं सुदैवाची बाब आपल्याला मानावी लागत आहे। मात्र कुठेतरी या संपूर्ण पावसाचा फटका जर पाहिला तर कुठेतरी मुंबईची दैना आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे। एकंदर मागे सुद्धा 26 मेच्या दिवशी सुद्धा अशा प्रकारे मोठा पाऊस कोसळला होता। त्या दिवशी सुद्धा महालक्ष्मी परिसरामध्ये आपला रस्ता खचलेला पाहायला मिळाला। त्यानंतर आज गिरगावमध्ये हा रस्ता खचलेला आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबईची जी रस्ते वाहतूक आहे ती कुठेतरी असुरक्षित आहे का, असा सध्या सवाल निर्माण होत आहे। आणि एकंदर मुंबई महानगरपालिकेच्या अनेक कामांना सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मात्र सध्या ती बस ही अडकलेली आहे, ती बस सध्या काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि एकंदर तासाभरात ही बस निघेल आणि त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम पुन्हा सुरू होईल, अशा प्रकारे माहिती मिळत आहे। अगदी भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।